नाव येऊ दे. चला मॅचला सुरुवात करा लगेच. वेळ जास्त घेऊ नका. दोन्ही संघांना विनंती, आपला एक एक प्रतिनिधी आपण समोरच्या कक्षा दिशेने पाठवायचा. पागदरे बॉईज आणि डहाणू 11 दोघांनी एक एक आपला राखीव खेळाडू, एक अतिरिक्त खेळाडू आपण समोरच्या कक्षा दिशेने पाठवायचंय. श्री शनिदेव चषक 2026 आजचा दुसरा मॅच, दुसरा सामना जिथे टॉस जिंकला होता त्याच्या संघाने आणि त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. मागचा सामना जिथे धावांचा पाठलाग करायचा होता 60 धावांचा, तो पाठलाग झाला नाहीये. आणि ते पाहता आता टीम डहाणूचा संघ विचार करणार 50च्या पार. आता दुपारच्या सत्राला सुरुवात झाली आणि दुपारचे सत्र ज्यावेळेला या मैदानावरती येते ना तेव्हा हवेचा वेग थोडासा वाढला जातो, वाऱ्याचा वेग थोडासा वाढला जातो आणि त्यावेळेला बॅटिंग करणाऱ्या फलंदाजाला थोडीशी साथ त्या हवेची लाभत असते. वाऱ्याच्या वेगाच्या थोडासा फायदा होत असतो. पहिले षटक हाताळण्यासाठी विशाल कोळी सज्ज होतील. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज. विवेक आणि दुसऱ्या बाजूला राकेश, अशी सलामीची जोडी. विवेक बारी आणि राकेश. राकेश माची आणि विवेक बारी अशी सलामीची जोडी. तर विशाल कोळी पहिलं षटक हाताळते. 4 षटकाचा सामना, पहिल्या वरचा पॉवर प्ले. मॅचला होते सुरुवात. स्टार्ट. उजव्या बाहेर, ऑफस्टमच्या जास्त बाहेर. पंच वळतात, इशारा करतात. व्हाईट बॉलचा इशारा होईल. पंचाकडनं एक्स्ट्रा रन ऍड होईल. स्कोरबोर्ड मध्ये अवंत धाब्याने धापलकावला होईल सुरुवात. 40+ क्रिकेट आहे. पहिला सामना जो 59 धावा केल्या होत्या आई जीवदानी संघानं, अजून एक व्हाईट बॉल, अजून एक व्हाईट बॉल आणि ते 60 धावांचा पाठलाग करताना धर्मवीर प्रतिष्ठान चांदीपचा संघ विजयाच्या जवळ पोहोचला होता. 3 मध्ये 11 करायच्या होत्या. अगदी शेवटच्या क्षणी, नाजूक क्षणी गोलंदाजानं केलेली कामगिरी आणि त्याच जोरावरती आई जीवदानी विरारचा संघ विजयी झालाय. जसं आम्ही म्हटलं होतं दुपारच्या सत्रामध्ये हवेची साथ असते, हवा वाहत असते, वेग असतो आणि त्याच वेगाचा फायदा फलंदाज विवेक बारी यांनी उचललाय. समोर स्टेट लॉंग ऑनच्या डोक्यावरनं षटकार. त्यांना हे 50च्या पार जायचंच आहे. डहाणू 11चा संघ त्याच इराद्याने मैदानावरती उतरलाय आणि आपले इरादे स्पष्ट केलेत. ब्रेक होता, चेंडू पडला, आत आला होता, अपरकट करायचा होता, यष्टीरक्षक चुकलाय, चेंडू पाठीमागे निघून चाललाय. 22चा इशारा होतोय आणि 22चा चौकार 4. मध्ये होईल वाढ. स्कोर जाऊन पोहोचला तर 12. ऑफ ब्रेकर होता, ऑफ स्टंपच्या बाहेर पडला, आत आला, अप्परकट करायचं होतं, मिस केलं. यष्टीरक्षकाने देखील त्या चेंडूला मिस केलं. हा वेगवान वेगवान चेंडू पायावरती आदळलाय. वेगवान यॉर्कर, अगदी टोक रशेल यॉर्कर हाताळावा असा चेंडू हाताळलाय. विवेक बारीनं परतावा लाभलाय आणि विशाल कोळीला लाभलंय हे पहिलं यश.
आता रिप्ले पाहिला तर कदाचित लक्षात येईल मागे 2-3 चेंडू त्याने ऑफ ब्रेक टाकले, स्लो टाकले. हा वेगवान होता, त्याचा स्पीड वेग थोडासा दिला होता. विशालचा चेंडू बघा स्टंपच्या जवळ आले. हा चेंडू आता स्टंपच्या जवळ आले आणि सरळ पायावरती चेंडू आदळला यष्टीच्या समोर. पायावरती चेंडू टो क्रशिंग यॉर्कर आणि पंचांचं बोट लगेच वर गेले. पहिले यश लाभले, पहिला धक्का बसलाय तो डावणीच्या संघाला आणि पहिलं यश बागदेरे बॉईज या टीमला. बागदेरे बॉईज एकविरा स्पोर्ट्स वसईचा संघ खेळतोय. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालेत संदीप. आत्ताही थोडासा लांब ठेवला आता चेंडू, फटका थोडा फसलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत, दुरून खेळण्याचा प्रयत्न केला. लिव्हिंग एज आणि चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला टिपला झेल, पाठोपाठ लाभलंय यश बाद. आणि तो खेळण्याचा प्रयत्न केला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होते, त्यांनी टिपला अझेल. आता क्रमांक 4 वरती बॅटिंगसाठी फलंदाज बॅट्समन नेम विनय. पहिला चेंडू फेस करताना चेंडूला पाठवले लॉंगन सीमारेषा पार, षटकार. शेवटच्या षडी लेनला पिक केला आणि त्यानंतर पाठवत असताना स्टॉक केले समोर, लॉंगन सीमारेषा पार धाडले, षटकार. पहिल्या चेंडूवरती आल्या सिक्सर ठोकलाय. धावा धापलकावरती 18. पहिलं षटक ड्रामॅटिक ओव्हर आहे, थोडस नाट्य घडलंय. सुरुवात झाली वाईड न, मग आला षटकार, मग आला चौकार, त्यानंतर आले 2 विकेट, त्यानंतर आलेला एक षटकार. आता चेंडू पडलाय आत आलाय. असा एक चेंडू हाताळला होता, तो यष्टीरक्षकाने केलेल्या चुकीमुळे 22चा चौकार केला होता. पहिलं षटक नाट्यमय ओव्हर, ड्रामॅटिक ओव्हर संपलाय, ज्याच्यामध्ये 2 षटकार, 2 वाईड, 2 विकेट. धावा दापलकावरती 18. आफ्टर 1 ओव्हर स्कोर 18, लॉस ऑफ 2 विकेट्स. आता क्रमांक 2चा षटक हाताळण्यासाठी सोनू सज्ज होतील. पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ संपलाय, ज्या षटकामध्ये 2 सिक्सर, 2 विकेट, 2 वाईट बॉल, 18 धावा आल्या. सुरुवात चांगली झाली डहाणूच्या टीमची, फक्त ती एक चिंतेची बाब आहे, ती आहे तो विकेट. विवेक बारीचं बाद होणं, त्यानंतर संदीपचं बाद होणं, लागोपाठ लागलेल्या 2 धक्क्यांना सावरण्याचं काम आता राकेश माची आणि विनय यांना करावं लागणार आहे. आता क्रमांक 2चा षटक हाताळताना सोनू. उजव्या बाहेर, जास्त बाहेर आहे, पण वळतात इशारा करतात त्या व्हाईट लाईनच्या बाहेर चेंडू गेलाय. याही ओव्हरची सुरुवात वाईट बॉल नव्हते. कालचा संपूर्ण दिवस आमच्या जोडीनं स्कोरिंगचं काम प्रीत निझाईने केले. आज देखील प्रीत जॉईन झालेत आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आज स्कोरर
छोटा स्कोरर आहे पण अगदी योग्य स्कोरिंग करतोय. फुलटॉस बॉल मिस टाइम स्ट्रोक. 4 साडे चेंडूच्या खाली त्यांना टिपलाय झेल. 2 लाईन आहेत त्याच्यामुळे चार्ज देखील टेन्शन मध्ये होते. झेल टिपला गेलाय. फलंदाज होतोय बाद. एखादा फलंदाज बॅटिंगला जातो, सलामीला जातो, पहिले या ओव्हर 6 बॉल नॉन स्ट्रायकिंगला उभा राहतो, त्यानंतर थोडासा तो कॉन्सन्ट्रेशन आणि एकाग्रता ती भंग पावते. म्हणून नेहमीच क्रिकेटचा खेळ हा प्रेशरवाला आहे, तसा क्रिकेटचा खेळ हा पेशन्सवाला देखील आहे. हा दबावाचा खेळ आहे, तसा संयमाचा देखील खेळ आहे. तुम्ही नॉन स्ट्रायकिंगला उभे होते, 1 चेंडू 2 चेंडू 3 चेंडू 5 चेंडू 6 चेंडू 6 बॉल ज्यावेळेला नॉन स्ट्रायकिंगला उभे राहते, संयम राखायचा होता. बॅट्समन प्रकाश. आता इथे थोडस त्यांनी सांगितलं होतं आरामात यायचं होतं, पण आरामात येताना चेंडू निसटलाय. चेंडू बॉललाईनच्या बाहेर. सावकार. सावकार पडला, थोडासा बाहेरच्या दिशेने निघून गेला. जसं आता एखाद्या लेफ्ट आर्मरचा आउट स्विंगर असतो तसा हा चेंडू निघून गेलाय. बिहाइंड द विकेट क्षेकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. जे पाठीमागे पहिल्या चेंडू फेस करत असताना थोडं खोलवट टप्प्याचा हाताळा होता. त्यानंतर हा उजव्या बाहेर कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह केला. चेंडू चला वेगाने, क्षेत्ररक्षक आहेत, स्वीपर कव्हरला फिल्डर. एक धाव चेंडूवरती पूर्ण. मी सांगितले की थांबा, घाई करण्याची गरज नाही. 1 चौकार तुम्ही ठोकलाय, 1 षटकार मी ठोकलाय. स्ट्राईक रोटेट होते, हे महत्वाचं आहे. सध्या धावफलकामध्ये होते वाढ. स्कोर 24-24. आकोटाबादा चेंडू होता, फटका खेळला, आवाज आला टॉक्सचा. फटका जसा गेला निघाला तसा लॉंग ऑन सीमारेषा पार केले. षटकार. बॉलचा फटका असतो ना ऑन टेनिस वाला, तसा तो 4 हँड वाला फटका होता. मागे गेला आणि त्यानंतर आवाज का आला एकदम टॉक्सचा आवाज आणि चेंडू लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकार. गोलंदाजच्या बाजूने चेंडूला ड्राईव्ह केलाय. 2 शतक पाठला करता चेंडू जाईल तो परदाच्या. प्रमोद पोहोचल्यात, प्रमोद लिली पोहोचले. फिल्डिंग चांगली झाले. 2 धावा आपल्या टीमसाठी महत्वाच्या. रोखण्याचा प्रयत्न प्रमोद लिलीने केलाय. 2 धावा नक्कीच बचावल्यात. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा दाफलकावरती 32, पहिल्या षटकामध्ये 18, या षटकामध्ये 14 धावा आल्या, ज्याच्यामध्ये 1 षटकार 1 चौकार. 2 षटकार संपल्यात आफ्टर 2 ओव्हर. स्कोर 32. वरती 32, 3 गडी बाद 32. विनय खेळतात 14 वरती बॅटिंग करताना प्रकाश याच्या बॅटमधून आपण 1 चौकार पाहिला होता. प्रकाश यांच्या संदीप करवत असा खेळाडू, भरपूर वर्ष क्रिकेट खेळलेत. साईनाथ अरणाराकडनं भरपूर वर्ष त्याने क्रिकेट खेळलेत. ओपनच्या संघामधनं देखील एक दर्जेदार क्रिकेट त्यांनी खेळलेत. आता सध्या
भागदरे बॉईज एकविरा स्पोर्ट्स वसईच्या संघाकडनं खेळताना दिसत आहेत. पहिला चेंडू उत्तुंग अगदी लांब 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 वरचा षटकार. लांब वरचा षटकार टोकलाय. फॅटेड डिलिव्हरी होती लेफ्ट चा मारा आणि तो मारा करताना समोर लॉंगॉनच्या डोक्यावरनं पाठवले चेंडूला. षटकार. या षटकारानं धापलकामध्ये होईल वाढ. बघा टस्टअप डिलिव्हरी होती, फ्लाईट दिली होती आणि उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू त्याला पाठवलाय. लॉंग ऑन सीमारेषा पार दाखवले. मिडल ऑफ द बॅट चेंडूला पाठवतो षटकार. एक चौकार जो आला होता प्रकाश यांना मिळाला. त्याच्यामुळे पार्टनरशिप बिल्ड होताना दिसते. 2 विकेट लवकर गमावले ते. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरच्या खेळ जर पाहिला तर त्याच्यामध्ये देखील एक चौकार एक षटकार आला होता. आता देखील षटकार पुन्हा एकदा मिस करतोय या चेंडूला. डॉट बॉल. आकोटापाचा चेंडू होता तो असं मागे गेला आणि त्यानंतर पूल केलंय. जातील फील्ड करतील थ्रो करतील तोपर्यंत एकच धाव. क्षेत्ररक्षण चांगलं होते त्याच्या माध्यमातून एक धाव ऍड होईल. स्कोरबोर्ड मध्ये स्कोर जाऊन पोचले तो 39-39. ऑफस्टॉनच्या बाहेर थोडा खाली राहिला चेंडू. जर पाहिला तर उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता तो थोडासा खाली राहिलाय. डॉट बॉलची सांगता होत असताना या षटकाचा खेळ पाहिला. 4 चेंडू आतापर्यंत या ओव्हरमध्ये हाताळले. 7 धावा खर्च केल्यात. हाफ ट्रॅकर अगदी भरपूर वेळ होता आणि त्या वेळेचा फायदा उचलला. पूल केलाय. पॉवरफुल स्ट्रोक षटकार. भरपूर वेळ अगदी आखूड टप्प्याचा हा चेंडू होता. भरपूर वेळ होता फलंदाजाकडे हा फटका खेळताना. आता पुढ्यातला चेंडू होता. पायावरचा चेंडू त्याला थोडा बॉटम हँडचा वापरही केला. फ्लिक केलं चेंडूला पाठवले. त्या अजून एक बॉन्ड लाईनच्या बाहेर आलेला दिमागदार शानदार षटकार. लावला 50-50 आणि 50 धावांची वेस ओलांडले. 51 धावा झाल्यात. 51. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्यामध्ये आपण 18 पाहिल्या, दुसऱ्यामध्ये 14 पाहिल्या, या ओव्हरमध्ये 19 आल्यात. 3 षटकारांशी 19 धावा या ओव्हरमध्ये आल्यात आणि 3 षटकांचा खेळ संपताना धावा दाफलकावरती 51. शेवटचे षटक बाकी आहे. शेवटच्या षटकामध्ये किती रन येणार जसं आपण चर्चा करतो. या मैदानावरती 5 षटकामध्ये 76 धावांचा पाठलाग झालाय. 5 ओव्हरमध्ये 94 धावांचा पाठलाग करताना 1 बॉल 4चा मॅच आला होता. 5 षटकामध्ये 67 धावांचा पाठलाग करताना तो सामना देखील जिंकलाय. 76 धावांचा पाठलाग झालाय. 82 धावांचा पाठलाग करताना 2 बॉल 11चा मॅच आला होता. आणि ते विचार करता शेवटच्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 51. शेवटचं षटक हाताळण्यासाठी चार्ल्स गावद्या शेवटचं षटक हाताळतील. 51 धावा धापलकावरती आहेत. स्ट्रायकरला फलंदाज प्रकाश जे बॅटिंग करतात 12 वरती 26 वरती बॅटिंग करतात. विनय चांगली पार्टनरशिप चांगली भागीदारी दोन्ही खेळाडूंमध्ये. ऑस्ट्रेलियाच्या बाहेरचा चेंडू होता. कव्हरच्या डोक्यावरनं खेळाय. गॅप मध्ये प्लेसमेंट परफेक्ट. पहिल्याच बॉल वरती चौकार.
उजव्या शीच्या बाहेरचा चेंडू होता आणि कव्हरच्या डोक्यावरनं चेंडूला पाठवले सीमारेषा बाहेर चौकार. या चौकारनं स्कोरबोर्ड जाऊन पोहोचला 55 55. दोन्ही खेळाडूमध्ये जर पाहिली तर आतापर्यंत 14 धावांची पारावरती पहिला विकेट गेला होता. त्याच्यामुळे आतापर्यंत 43 धावांची पार्टनरशिप दोन्ही खेळाडूमध्ये होत असताना समोर 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 खेळला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. पहिला चौकार, आता आलाय षटकार. बॅटिंग जबरदस्त होत असताना 61 धावा धावफलकावरती. त्यांनी दोन्ही खेळाडूंचा जर विचार केला तर आतापर्यंत ज्यावेळेला पहिल्या षटकाचा खेळ चालू होता विशाल यांचा 2 विकेट लवकर गमावले होते. विवेक बारीचा विकेट, संदीपचा विकेट गमावला होता. त्यानंतर थोडंसं करेक्शन आहे. 13 चेंडू मध्ये आतापर्यंत 42 धावांची 42 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत होत असताना आणि दोन्ही खेळाडूंवरती नजर टाकली तर चांगली बॅटिंग दोघांची. 26 वरती बॅटिंग करताना विनय प्रकाश बॅटिंग करतात. 22 वरती 8 चेंडूचा सामना त्याने केला. 7 मध्ये 26 विनयने केलेत. संघाची धावसंख्या 61. विचार करण्यास भाग पडले. चर्चा हो रही भाई, लेकिन चर्चा ज्यादा नहीं होनी चाहिए. ज्यादा चर्चा होगी तो खर्चा भी ज्यादा होगा. कम खर्चा भरपूर चर्चा, पण ज्यादा चर्चा होगी तो खर्चा भी ज्यादा होगा. 4-6 मागच्या 2 बॉलवरती जर पाहिलं तर चौकार षटकार. 4-6 हा फटका खेळला आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतो, थोडस दूरवरती राहिलेत. विशाल देखील थोडेसे दूर राहिलेत. दोन दफा थोडेसे विनय देखील डेस्परेट होते की बाबा मलाही संधी दे, बॅटमधनं माझ्याही धावा आल्यात. पण सध्याच्या घडीला सांगितलं तर प्रकाश बरोबर बॅटिंग करतात. संघाची धावसंख्या 63. शेवटचे 3 बॉल मिस टाइम स्ट्रोक. विशाल कोहली चेंडूच्या खाली येत असताना अझेल टिपला गेलाय. परतावा लागलाय त्या फलंदाज प्रकाशना. एक चांगली खेळी, चांगली इनिंग आले संपुष्टात. फलंदाज बॅक टू पेव्हिलियन. आता क्रमांक 6 वरती जोडी तुटले. 44 धावांची पार्टनरशिप संपुष्टात आले. एक जोडी जमली होती, त्या जोडीला तोडण्यास यशस्वी झालेत पागदरे बॉईज एकविरा स्पोर्ट वसईचा संघ. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. राजेश स्ट्रायकरला ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता. कडक स्ट्रोक, कडक जसा निघाला तसा चेंडू चाललाय धन 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 करत. दणदणीत खणखणीत चौकार. आता कडक स्ट्रोक खेळा होता. कडक स्ट्रोक आणि चेंडू गेला सरला डीपेक्षा कव्हर रिझन मध्ये चौकार. वाईट स्ट्रॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करत होता, पण तोपर्यंत चेंडू फरार सीमारेषा पार. आता फटका षटकार. शेवटच्या बॉलवरती शेवटचा वार, शेवटचा प्रहार. चेंडू सीमारेषा पार, षटकार. आणि षटकानं स्कोरबोर्ड जाऊन पोहोचला 73. 74 करायचे आहेत. 74 धावा करायचे आहेत. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 51 होत्या. या ओव्हरमध्ये जर पाहिल्या तर 22 धावा आल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 18, मग 14, मग 19. आणि प्रीत आम्हाला माहिती देतात शेवटच्या ओव्हरमध्ये आल्यात 22. 22 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा दाबलकावरती 73. 74चा पाठलाग करायचा आहे. काल 94चा पाठलाग होत होता. आज 74 धावांचा पाठलाग कसा होतोय हे पाहण्यासाठी ऐकण्यासाठी आपण येऊया. पण पागदिरे बॉईज एकविरा स्पोर्ट वसईकडे देखील तितकीच चांगल्या फलंदाजीची
क्रम आहेत तिथे चांगले बॅट्समन. ते जेव्हा मैदानावरती येतील त्यावेळेला मजा येईल. त्या मॅचला पाहण्यासाठी देखील इंटरेस्टिंग असणार आहे. शैलेंद्र घोडेकर शैलू आहे, त्याच्यामध्ये प्रकाश वैभव सारखा फलंदाज आहे, प्रमोद लिली त्या टीम मध्ये आहेत, विशाल आहे, अन्सारी आहेत. या सर्व फलंदाज आहेत जे विश्वकर्मा सारखा फलंदाज आहेत. मजा येणार त्या मॅचला. एका बाजूने वार झालाय, दुसऱ्या बाजूनं प्रतिवार करण्याचा प्रयत्न ते देखील करतील. एक हलकीशी दोंडीच्या मास्टरची ऐकूया आणि त्यानंतर आवाज ऐकूया आपण प्रमोदजी शेडगे यांचा. त्याच्या अगोदर जाऊया आपण डीजे मास्टर एक संगीत श्री शनिदेव चषक 2026 पुन्हा एकदा येऊया. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. पण आवाज ऐकला तर आदरणीय सन्माननीय तुकाराम मांगेल सरांचा, व्हॉइस ऑफ नारंगी, त्यांचा मनपूर्वक धन्यवाद आहे. श्री शनिदेव कृपा क्रिकेट क्लब टेंबेपाडा आयोजित श्री शनिदेव चषक 2026 आज 40+ फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम चांगली बॅटिंग करत असताना डहाणू 11 टीमने वाकणूजोगे खेळ केला. प्रत्येकाने कॉन्ट्रीब्युशन केलं. पहिल्याच बॉलवर विवेक बारीच्या बॅटमधून षटकार आला होता. त्यानंतर आपण पाहिलं तर विशाल कोळीने कमबॅक केला होता आणि चांगली टीम ना डहाणू 11 सध्या आपण पाहताय तर एका साईडला पागदरे बॉयज महेशजी पागदरे साहेब नेहमीच या टीमला कॉपरेट करत असताना सातत्याने पाहायला मिळतात. आज गणेशजी काकड सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. असे दोन व्यक्तिमत्व नेहमीच खेळाडूंना पुढे घेऊन जात असताना सातत्यपूर्ण आपण पाहू शकाल. एक चांगलं क्रिकेट आणि क्वालिटी क्रिकेट आजच्या दिवसामध्ये आपण पाहतायत. 74 धावांचं टार्गेट सेट केले गेले. 24 बॉलमध्ये 74 या स्पर्धेमध्ये धावा झालेल्या आहेत. त्यामुळे मात्र एक चॅलेंज असेल. वैभव साने एक अप्रतिम हर हुन्नरी खेळाडू, गेले कित्येक वर्षांचा अनुभव आणि अनुभवाचा योद्धा म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं. काशीनाथ माच्छी पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. शनिदेव चषक 2026च्या माध्यमातून अतिशय ही दुसरी लढत पाहायला मिळते. पहिला सामना आपण पाहिला तर आई जुदानी विराट टीमने बाजी मारली, ज्यामध्ये प्रशांत दुमाडाने खूप चांगला खेळ केला. 18 रन्स त्याच्या बॅटमधून आले आणि 2 षटक टाकत असताना फक्त 10 धावा खर्च केल्या होत्या. पहिलाच बॉल वैभव सानेचा मिस टायमिंग स्ट्रोक आहे. हा झेल महत्वपूर्ण असेल आणि यस विकेट डाऊन. पहिल्याच बॉलवर सॉफ्ट डिसमिसल.
वैभव सानेला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. गॉन. पहिल्याच बॉलवर सॉफ्ट डिसमिसल. जय विश्वकर्मा वैभव साने यांची जागा भरून काढण्यासाठी वन डाऊनचा प्लेअर पाहायला मिळतोय. बॅटिंग ॲट नंबर 3 वर. षट क्रमांक पहिला आणि पहिल्याच बॉलवर काशीनाथ माचे यांच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेत असताना पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली. वैभव सानेचा सुद्धा अप्रोच इंटेंट चांगला होता, परंतु बॉल खूप उंचीवर गेला आणि त्यामुळे सहज शक्य झालं फिल्डरला आणि चांगला झेलला कन्वर्ट करत असताना पहिल्याच बॉलवर विकेट डाऊन. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला. आता गॅप शोधलाय आणि सरळ बॉल निघून जाईल. बाउंड्री लाईनच्या पार मिळतील धावा. 4 चौकार. गुड शॉट जय विश्वकर्मा च्या बॅटमधून खणखणीत चौकार. थँक्यू. जय विश्वकर्मा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं, आल्या आल्या ड्रेसिंग रूम मधून सेट होऊन आलाय की काय. लो फुल टॉस बॉल होता, चांगला कन्वर्ट केला ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना. हलक्याशा हाताने सेन्सिबल बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. फक्त चेंडूला ढकलून दिलं होतं. कव्हर पॉइंट मध्ये 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5 या धावसंख्येवर. हरीजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. कोपरी गावातून उपस्थित होत असताना कोपरी गावाचा अनमोल रत्न. मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत आहे. चांगला बॉल होता ऑन ड्राईव्ह खेळत असताना. या वेळेला मात्र डबल माइंड मध्ये होते. डबल माइंड मध्ये राकेशला आपण पाहिलं आणि हा ना करता करता सिंगल मिळाली. शैलेंद्र घोडेकर सारख्या फलंदाजाला जीवनदान मिळाले. म्हणजेच येणाऱ्या कालावधीमध्ये येणाऱ्या चेंडूंमध्ये कर्दन काळ सुद्धा असू शकतो, कारण अनेक मॅचेस मात्र ज्याने फिरवलेत आपल्या स्वतःच्या फलंदाजीच्या कुशल नेतृत्वावर आणि त्याच फलंदाजाला जीवनदान मिळालं. फेकी करू की नको, करू की नको अशा द्विधा मनामध्ये राकेशने मात्र अखेरकार थ्रो थोडासा खराब केला. 1 रन मिळाली. ऑन साईडला मिस टायमिंग स्ट्रोक जरूर आहे. 1 रन तर डेफिनेटली मिळेल सेफ झोन मध्ये. दुसऱ्या रन साठी पलटलेत. फेकी येईपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत आराम के साथ 2 रन कंप्लीट केले जातील. विवेक बारी सुद्धा मात्र त्या ठिकाणी चाणाक्ष विकेट किपर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं हॅट कॅप परिधान करत असताना. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 8 वर जाऊन पोहोचले गेले. 8 रन ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. काशीनाथ माची आपल्या बॉलिंग मार्कवर. भरपूर वर्षांचा दांडगा अनुभव आहे. अनुभवाचा खजिना आणि अनुभवाची शिदोरी नेहमीच त्यांच्या पाठीशी आपल्याला पाहायला मिळते. हलक्याशा हाताने लेट कट खेळले. ग्लाइड करण्याचा प्रयत्न केला. डायरेक्ट हिट करण्याचा इरादा जरूर होता, परंतु परफेक्शन पाहायला मिळालं नाही. 1 रन मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 10 या धावसंख्येवर. 9 या धावसंख्येवर 9 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहे. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 9 धावा. कंपॅरिझन करताना प्रतिस्पर्धी संघाच्या 18 धावा आय थिंक सो आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या, परंतु इथून जर आपण पाहिलं तर या पहिल्या षटकामध्ये 9 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 गडी बाद झाले होते तिथे 2 गडी बाद झाले होते आणि 9 धावेने पुढे होता. म्हणजेच 9 धाव आणि 1 विकेटने मात्र पुढे असताना पाहायला मिळतोय संघ तो डहाणू 11. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 18 आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा जवळजवळ 65 रनची आवश्यकता असेल. घेऊया एक छोटासा डीजेवाला ब्रेक. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, एकत्र हा श्री शनिदेव चषक 2026.
प्रकाश आहे ना बॉलर. दादा दादा काका बॉलर कोण आहे बॉलर? प्रकाश यावेळेला गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. पासष्ट रनचं लक्ष्य समोर आहे. प्रकाश आपल्या बॉलिंग मार्कवर ज्यांनी जबरदस्त आउटस्टँडिंग बॅटिंग केली होती. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हरीश पाटीलच्या स्वागतासाठी सन्मानाने झेल टिपलाय. या षटकार आणि संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते आता 15 धावा. गुड शॉट बाय जय विश्वकर्मा. वेलकम हरीश पाटीलला आपलं सहर्ष स्वागत आहे. ॲज अ विकेट कीपर, ॲज अ बॅटर, ॲज अ कॅप्टन श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी या टीम मधून गेली कित्येक वर्ष चांगलं क्रिकेट खेळलं आणि आता 40+ क्रिकेट सुद्धा अफलातून खेळत असताना पाहायला मिळत आहेत. चेंज ऑफ पेस करण्यासाठी जरूर गेले होते. सरळ बॉल निघून जाईल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 16 वर जाऊन पोहोचले गेले. मॅच रफ अँड टफ व्हायला मिळेल यात ती मात्र शंका नाहीये, कारण दोन्ही फलंदाज षटकार चौकारांचे बेताज आहेत. यावेळेला जय विश्वकर्माचा हा फटका फसलाय, परंतु फिल्डरला बीट केलंय. सरळ बॉलने पुन्हा एकदा बाउंड्री लाईनचा वेध घेतला. ग्रेट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट सिक्सर, षटकार. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 22 या धावसंख्येवर. सामना रफ अँड टफ आपल्याला पाहायला मिळेल. काहीतरी कानमंत्र देत असताना मिस्टर विवेक बारी यांना आपण पाहिलं. यावेळेला सरळ बॅटचा पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, परंतु इथे वन बाउन्स चौकार यावेळेला येत असताना सचिन पाटील आणि संतोष सावंत यांचं चौकाराने स्वागत केलंय या मुख्य मंचाकडे. या चौकाराने संघाची धावसंख्या 26 धावा. सव्वीस धावा झाले. दे धनाधन फलंदाजी. जसं डहाणू 11 टीमच्या बॅटरने चांगली बॅटिंग केली होती, त्यावेळेला ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलाय. फिल्डर पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग, 1 रन मिळेल. ॲक्युरेट थ्रो, क्या बात आहे. सुपर ॲक्युरेसी यावेळेला कशी असावी त्याचं प्रात्यक्षिक दाखवून दिलं गेलं. तरुण खेळाडू मात्र चांगले खेळतात, नवतरुण, परंतु हे 40+ खेळाडू आहेत ना, ते डाव पिचाने खेळतात. मास्टर माइंड आपल्या बुद्धिमत्तेचा खेळ दाखवत असताना पाहायला मिळतात. चांगला बॉल होता. ऑन साईडला गॅप शोधलाय, फ्लिक केलं शैलूच्या बॅट मधून. झन्नाटेदार चौकार, गुड शॉट. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल जाऊन पोहोचते 31 धावा. पागदरे बॉयज एकविरा या टीमची स्थिती. बॉल फेकून झाले ते 5 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 31च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 74 धावांचा पाठलाग करताना 43 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. बॉल आहे 13. बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 31 वर जाऊन पोहोचले गेले. फर्स्ट हाफ क्लिअर करणार आहोत आपण, त्यामुळे आई जीवदानी विराट टीम आपण सज्ज राहायचे आहेत. कुठेही जाऊ नका. विनिंग टीमला मात्र खेळावं लागेल. आई जीवदानी विराट या टीम बरोबर. शैलेंद्र घोडेकर, शैलू अनेक तरुणांच्या नायगावच्या खेळाडूंचा प्रेरणास्थान आहे. यावेळेला ऑन साईडला शैलू थांबणार नाहीये. टायगर अभि जिंदा आहे आणि दर्शवत असताना रडायचं नाही तर लढायचं आहे. शैलूच्या बॅट मधून आबाळाला मानवंदना देणारा हा
अप्रतिम षटकार स्पेक्टॅक्युलर. या षटकाराने संघाची धावसंख्या 37. आता विजयासाठी बरोबर 37 रनची आवश्यकता असेल. येणारे बॉल आहेत 12. बारा बॉल आणि विजयासाठी 37 रनची आवश्यकता आहे. वागदरे बॉयज एकविरा या टीमला विजयासाठी जबरदस्त बॅटिंग. बारा बॉल मध्ये 37 रन. अतिशय चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. देवा देवा बॉलिंग नको ना. राजेश आपल्या बॉलिंग मार्कवर येताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांमध्ये 37 धावा. शैलूच्या शेवटच्या 2 बॉलवर ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केली, एक जीवनदान मिळालं राकेश यांच्या माध्यमातून रनआउटच्या स्वरूपात. आणि त्यानंतर त्याचा बोलबाला सध्या तरी दाखवत असताना पाहायला मिळतोय. एक संघ वसई तालुका तर एक संघ डहाणू तालुका, परंतु पालघर जिल्ह्याचे हे दोन्ही नामवंत संघ सध्या खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात या टेंबीपाड्याच्या मैदानात. अगदी नेत्रदीपक असं आयोजन नियोजन या स्पर्धेचं पाहायला मिळतं. संपूर्ण आयोजन समितीचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आता 12 बॉल आणि 37 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. वागदरे बॉयज एकविरा स्पोर्ट्स या टीमला 12 बॉल 37 रन. गोलंदाज सज्ज होईल राजेश. चला थोडस बी फास्ट. यानंतर आई जीवदानी विराट टीम सज्ज राहायचंय. विनिंग टीम बरोबर लगेच तुम्हाला खेळावं लागेल. या बॉलला आतमध्ये आणण्याचा जरूर प्रयत्न केला, परंतु इथे व्हाईट बॉल आणि विवेक बारी यांना मान्य नाहीये. आणि लगेच पंचांकडे तुम्ही अपील करा. पंच मात्र यावेळेला DRS जरूर दाखवतील डिसिजन सिस्टम. मात्र यस अंपायर थर्ड अंपायर रेफर केलंय. इट्स अ व्हाईट बॉल. रिव्ह्यू लॉस्ट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 38. या धावसंख्येवर 38 रन ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. राजेश आपल्या बॉलिंग मार्कवर. त्यावेळेला आतमध्ये येणारा चेंडू समजलाच नाही जय विश्वकर्माला आणि राजेशच्या हातातून हा बॉल सुटतोय. राकेश
जरूर पुढे येत आहेत, काशीनाथ पुढे येत आहेत. आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल राजेश, काय अप्रतिम सुंदर शैली आहे राजेश या गोलंदाजाची. आपण पाहिली तर बॉलला रीड करणं थोडंसं तेवढं जमलेलं नाहीये आतापर्यंतच्या विश्वकर्माला. यावेळेला ऑन साईडला अप्रतिम स्लॉक केलंय आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वॉट अ शॉट, अनबिलिव्हेबल, इनक्रेडिबल शॉट. 6 धावा. रिप्ले मध्ये आपण पाहू शकतात फ्लाइट देण्याचा प्रयत्न केला होता, गुडघ्यावर बॅलन्स केलं, घुटना टेक और सिक्सर देख शैलूच्या बॅट मधून अफलातून टायमिंग. 4 बॉल मध्ये 17 रन शैलूच्या बॅट मधून. आता 10 बॉल मध्ये 29 रनची आवश्यकता आहे. चांगला फटका विविध अँगलने आपण पाहताय. 2 कॅमेरा सहित ही स्पर्धा कव्हर होते. अगदी नेत्रदीपक असं टीव्ही लाईव्हचं टेलिकास्ट. 10 बॉल 29. या बॉलला जर आपण पाहिलं तर यस डेफिनेटली सोडून दिलं होतं. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, अचंबित करणारा बॉल होता. या वेळेला शॉर्ट ऑफ प्लेन बॉल हुक केला आणि 6 धावात बुक करत असताना शैलूच्या बॅट मधून अजून एक धमाका षटकार. या षटकाराने संघाची धाव बल जाऊन पोहोचते 52 धावा. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे जवळजवळ आपण पाहत आहेत 8 आणि 8 बॉल मध्ये 23. चांगला बॉल आणि तेवढीच विकेट किपिंग क्लोज विवेक बारी यांचे पाहायला मिळते. बॉल डॉट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 51 रन. आणि आता शेवटचा बॉल या षटकातील. पंचांकडे दाद जरूर मागितली गेली होती, पंच मात्र सहमत नाहीयेत. 1 रन तर डेफिनेटली मिळेल, कदाचित बाईटच्या लेग बाईटच्या स्वरूपात असेल का हितेश पंच. लेग बाईज 52 रन फलकावर. आता विजयासाठी 22 रनची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 22 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. 6 बॉल 22. कंपॅरिझन करताना जर आपण पाहिलं तर 51 रन होत्या डहाणू 11 या टीमच्या. पागदरे बॉयज एकविरा स्पोर्ट्स वसई 11 या टीमच्या 52 रन, म्हणजे 1 धावेने पुढे आहे आतापर्यंत पागदरे बॉयज एकविरा स्पोर्ट्स वसई हा संघ. कैलाश मंगेला स्वतः पाणी घेऊन जात असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. 6 बॉल 22. घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि ओम साईराम डीजेच्या माध्यमातून ऐकूया एक श्रवणी निर्यांपर्यंत सुंदर सुमधुर संगीत. सहा बॉल 22. विनय गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज होईल. शैलू आतापर्यंत लयबद्ध झालाय. जय विश्वकर्मा लयबद्ध आहे, परंतु विनय कशा पद्धतीने गोलंदाजी करेल याकडे लक्ष असेल. 6 बॉल 22. चला थोडस स्पीडअप करा. पहिलाच बॉल पायावरचा बॉल होता, अगदी नेत्रदीपक.
काय बॉल डिलिव्हर्ड केला होता, वेग सुद्धा पाहायला मिळाला. बॉल जर टच झाला असता तर कदाचित फाईन लेगला जरूर बॉल निघून गेला असता, परंतु काय भन्नाट वेग पाहायला मिळाला. 1 रन मिळेल. आता 5 बॉल 21 रन. चेसिंग कंपल्सरी असल्या कारणानं तुम्हाला धावा या कराव्याच लागणार आहेत, प्लस कराव्याच लागतील. विनयचा पुढील बॉल जय विश्वकर्मा समोर. लो फुल टॉस बॉल जरूर होता. पंचांकडे दाद अपील जी मागितली ती वाखाणीजोगी पाहायला मिळाली. फार टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अशा प्रकारच्या अपील आपल्याला पाहायला मिळतात, परंतु विनयचं यावेळेला कौतुक करावं लागेल. ऍक्शन रिप्ले पाहायला आवडेल ज्या पद्धतीने हा बॉल डिलिव्हर झाला. बॅटचा टो एंड लागला होता. 2 रन्स कंप्लीट. इथून हा बॉल टप्पा पडल्यानंतर लसित मलिंगा स्टाईल मध्ये अगदी मात्र त्या ठिकाणी दोन्ही गुडघे टेकले होते आणि तिथे अपील केली गेली होती. अतिशय चांगली अपील होती, दर्जेदार अपील. कारण अपील करणं हा सुद्धा नियम क्रमांक 27 आहे आणि त्यामुळे ती अपील करावी लागते तुम्हाला. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. ओव्हर पिच बॉल होता. वेग आणि वेगे बरोबर बॅट स्विंग अप्रतिम पाहायला मिळतं. फायर, फोकस अँड फिटनेस या 3 गोष्टींचं मिश्रण म्हणजेच 40+ क्रिकेट. उदाहरणार्थ जय विश्वकर्मा षटकार. आता बॉल आहेत 3 बॉल मध्ये 13. 3-13. तो 3 बॉल 13 रनची आवश्यकता आहे. काय मॅच रंगतदार स्थितीच्या वळणावर पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. पुन्हा एकदा बॉल तयार. या वेळेला सरळ बॅटचा वापर केला. इनसाइड आउटचा फटका एक्स्ट्रा कव्हरला बॉल निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर चांगली फिल्डिंग. 3 रन तर डेफिनेटली येत आहेत. 4थ्या रनसाठी पलटतील का? फेकीपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 3 रन. कारण दोन्ही फलंदाज एकमेकांना माहिती आहे की विश्वासाने खेळी करतायत. आता 2 बॉल आणि विजयासाठी 10 रन. 2 बॉल 10 रन हे सामन्याचं समीकरण. विवेक बारी येत आहेत, काहीतरी कानमंत्र देत आहेत. ही मॅच सोडायची नाहीये. इथे मॅच आपल्याला जिंकायची आहे. एका साईडला रडायचं नाही तर लढायचं आहे. हे मात्र 2 बॅटर दर्शवत असताना पाहायला मिळत आहेत. डहाणू टीमने सुद्धा दुरून प्रवास केलाय, तर एका साईडला मात्र आपण पाहतायत बरेच खेळाडू मात्र आजच्या दिवसामध्ये एकत्रित येत आहेत. पागदरे बॉईज वसई एकविरा स्पोर्टचे. यावेळेला ऑन साईडला स्टायलिश शॉट. आता 1 बॉल आणि 4 रन. क्या बात आहे. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या यायला हव्यात. 1 बॉल आणि 4 रन. काय मॅच होती कुठे आली कुठे. चेसिंग कंपल्सरी आहे. समीकरण पाहायला मिळतं. काय फटके खेळलेत. आउटस्टँडिंग. प्रत्येक विविध फटके हे मात्र कॉपीबुक स्टाईल मध्ये. षटकार लेट टू लेट बट अप टू डेट डिसिजन. 1 बॉल आणि 4 रनची आवश्यकता आहे. 1 बॉल 4. 74 धावांचा पाठलाग करताना 70 वर धावसंख्या पोहोचली गेले. काय पार्टनरशिप बिल्ड झाले दोन्ही बॅटरच्या द्वारे. वैभव साने पहिल्याच बॉलवर मात्र विकेट गेल्यानंतर दोन्ही फलंदाजांनी खेळपट्टीवर ठाण मांडून उभे राहिले. शैलेंद्र 10 बॉलमध्ये 30 आणि 12 बॉलमध्ये 37. जय विश्वकर्मा सुपर बॅटिंग. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स आतापर्यंत दिला गेलाय. 1 बॉल आणि 4 रनची आवश्यकता. कोणता संघ या स्पर्धेमध्ये आपला आव्हान जिवंत ठेवेल, कोणता संघ या स्पर्धेत तिथेच त्यांचा प्रवास थांबेल. 1 बॉल आणि 4 रन. 8वा ती मॅच. 315 रनचं लक्ष्य होतं. भारत वर्सेस पाकिस्तान. शकलेन मुस्ताक गोलंदाजी मार्कवर होता. 1 बॉल 4 रनची आवश्यकता असताना ऋषिकेश कानिटकरने भारतीय संघाचा एक दमदार खेळाडू आणि त्याने तो चौका ठोकला होता आणि त्याला खांद्यावर घेऊन मिरवलं होतं. तो सामना जणू काही इथे होईल का
1 बॉल आणि 4 रन. 1 बॉल 4. विनय आपल्या बॉलिंग मार्कवर राईट ओव्हर द विकेटने. यावेळेला फुल टॉस बॉल ऑन साईडला खेळला गेलाय, मात्र इथून 4 रन आणि खराब फिल्डिंग. काय जबरदस्त पाकदरे बॉयज एकविरा स्पोर्ट्स. अतिशय चांगल्या पद्धतीने मात्र शैलू आणि जय विश्वकर्माने रेकॉर्ड ब्रेक अशी इनिंग खेळली गेली असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. वा, कलात्मकतेचे आविष्कार दाखवणारे फटके आणि 40+ क्रिकेट अजून आम्ही का खेळतो, तरुणाला लाजवेल अशा पद्धतीने विनय छोटे यांना सुद्धा आपण पाहत आहेत आज 40+ मध्ये आहेत. चांगलं क्रिकेट. विशाल कोळी, संदीप करवत, त्यानंतर सोनू, जगदीश यांना आपण पाहतायत. अतिशय चांगला खेळ. महेशजी पाकदरे साहेब यांना सुद्धा आपण पाहू शकाल खुश असतील. राजू मिश्रा जरी आज दुसऱ्या संघात असतील तरी सुद्धा अप्रिशिएट करतायत. प्रमोद लिली असतील, प्रकाश पाटील असतील, ऐवन नातूला आपण पाहताय, सादिक अन्सारी, नफीस चौधरी आणि चार्ल्स गावदा यांना आपण पाहू शकतायत.